अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होतातच, पण मंत्री गोगावलेंवर निशाणा साधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब चक्क लिंबू मिरची घेऊन आले। विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते। जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये, कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ नये, अघोरी प्रकार कुठले होऊ नये। सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय। लिंबू मिरची थेट विधान परिषदेत। एरवी विधान परिषदेत जोरदार चर्चा आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळते, पण शिंदेचे मंत्री भरत गोगावले यांना डिवचण्यासाठी अनिल परबांनी थेट लिंबू मिरची आणत आपण बहीण अदिती तटकरे यांच्यासाठी सुरक्षा कवच देत असल्याचं म्हटलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून अघोरी प्रकार असल्याचा आरोप परब यांनी केला आणि लिंबू मिरची विधिमंडळामध्ये चर्चेचा विषय ठरला। ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय। माझ्या वतीने सुरक्षेसाठी मी तुम्हाला एवढंच देऊ शकतो, जसं आपण नगराध्यक्षाच्या नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही, मला जे वाटतं कदाचित मी चुकीचं असेल, पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काहीतरी केलं पाहिजे। एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री या एका पदासाठी, तर मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडापिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे। लिंबू तपासून घेते, लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे, कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये वाद आहे। पालकमंत्रीपद मिळावं म्हणून अघोरी पूजा केल्याचा आरोप याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला होता। वसंत मोरे यांनी सुद्धा गोगावलेंच्या पूजेचा व्हिडिओ ट्विट केला। हाच मुद्दा अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये उचलला आणि आपण भाऊ म्हणून अदिती तटकरे यांना लिंबू मिरची देत असल्याचं म्हटलं। मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडापिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे। लिंबू तपासून घेते, लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे, कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत। याच्यात माझ्या भावना चांगल्या असल्यामुळे आपण घ्यावं आणि ते पाठवून द्यावं। त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे, त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही, कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दुःख होतं आहे आणि काय ना काहीतरी लक्ष केंद्रित करण्यासाठी कदाचित ते बोलले असतील, पण एवढं काय ध्यानात घ्यायचं टार्गेट केलं जातं तुम्हाला? ठीक आहे ना, वारंवार टार्गेट केलं आणि काय केलं त्याला आम्ही कधी घाबरत नाही। अधिवेशन म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं, वेशभूषा नेहमीच चर्चेचा विषय असतात, पण अनिल परब यांनी थेट लिंबू मिरची आणून आपल्या आक्रमकतेला वेगळी धार देण्याचा प्रयत्न केला, ज्यातून गोगावलेंना टोले मारण्याची संधी सुद्धा त्यांनी साधली। अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।